अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त हवनात्मक घरच्या घरी छोटा हवन करून छोटा याग करून आपण 11 माळी जप असेल, स्वामी चरित्राचं हवन कसं करायचं, महाराजांना नैवेद्यार्थी काय करायची, या व्हिडिओमध्ये मी सगळी माहिती सांगणार आहे. 20 तारखेला चैत्र शुद्ध द्वितीया त्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. त्या दिवशी आपण सेवा कोणती करावी याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. मन आस्था पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र, त्या युक्तीप्रमाणे आपण कधीही गुरुचरित्र पारायण करू शकतो, फक्त अमावस्या सोडून. मग महाराजांचा प्रकट दिन आहे. खूप जणांची इच्छा आहे प्रकट दिनाच्या दिवशी काय करायचं, अभिषेक कसा करायचा त्याचा व्हिडिओ मी सेपरेट टाकणार आहे. महाराजांचा फळाच्या रसाचा अभिषेक कसा करावा, कोणकोणता करावा, कसं करावा याच्याबद्दल मी वेगळा व्हिडिओ टाकणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम अजून पण कोणाच्या घरामध्ये महाराजांचा फोटो नसेल तर त्यांनी प्रत्येकाने महाराजांचा फोटो आणावा. प्रकट दिनाच्या दिवशी पण आणला तरी चालतो. आपल्या घरामध्ये महाराजांना तुम्ही आणा. पहिले महाराजांना आणायचं म्हणजे काय, महाराजांचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा छोटा मोठा कोणताही फोटो असेल, कोणताही असेल, हातामध्ये गोटी धरलेला जरी असला तरी चालतो, काही प्रॉब्लेम नाही. महाराजांमध्ये भेदभाव करू नका. मठातलाच फोटो पाहिजे, केंद्रातलाच फोटो पाहिजे नाही. महाराज म्हणजे महाराज. कोणताही फोटो आणा, छोटा आणा मोठा आणा, काही प्रॉब्लेम नाही. प्रकट दिनाच्या दिवशी प्रत्येकाने ज्यांच्या घरामध्ये अजून पण महाराजांचं स्थान नाही आहे त्यांनी फोटो आणावा. खूप जण म्हणतात दादा आम्ही मूर्ती घेऊ का, मूर्तीला रोज अभिषेक करावा लागतो, श्रीसूक्त पुरुषसूक्त या गोष्टी म्हणावं लागत्या, घरामध्ये नॉनव्हेजचं ह्या गोष्टी पाळाव्या लागत्या, तेव्हाच तुम्ही मूर्ती घरात आणावी, हे लक्षात ठेवा. प्रकट दिनाच्या दिवशी 20 तारीख आहे, शुक्रवार आहे, चैत्र शुद्ध द्वितीया. उद्धवाने उद्धार केला म्हणजे महाराजांचं जे उद्धार आहे, महाराज जे प्रकट झाले, महाराज जेव्हा प्रकट झाले तर त्या दिवशी आपण कोणती सेवा करायची, तर स्वामी चरित्र आपण त्या दिवशी पूर्ण वाचायचं. लक्षात ठेवा. स्वामी चरित्र म्हणजे काय आणि गुरुचरित्र म्हणजे काय, याच्यामध्ये खूप जण कन्फ्यूज होतात. गुरुचरित्र हे गुरूंचं चरित्र आहे, दत्त महाराजांचं चरित्र आहे. त्याच्यामध्ये श्रीपाद श्री वल्लभ महाराज असेल, नरसिंह सरस्वती स्वामी महाराज असेल, यांचं वर्णन आहे, यांचं चरित्र आहे, यांचे अनुभव आहे. गाणगापूर असेल, पिठापूर असेल, कुरवपूर असेल. आणि स्वामी चरित्रामध्ये जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये 21 वर्ष वास्तव्याला होते तेव्हा चोळप्पा महाराज, बाळप्पा महाराज, सुंदराबाई, स्वामी सूत यांचं वर्णन, यांचा अनुभव, ह्या गोष्टी त्या स्वामी चरित्रामध्ये वर्णन केलेलं आहे. मग आपण 20 तारखेला प्रकट दिनाच्या दिवशी छोटा हवन घरच्या घरी हवन करा. तुम्ही म्हणणार मग आम्ही मठामध्ये जाणार आहे, केंद्रामध्ये जाणार आहे, तुम्ही कुठेही जा, बंधन नाही, पण आपल्या घरामध्ये हवन करायला पाहिजे. त्या दिवशी छोटं करा, छोटं हवन आणायचं. आता तर गॅस अवेलेबल असेल नसेल, पण छोटं हवन करावं. हवनामध्ये समिधामध्ये, त्याला काड्या म्हणून नाही, समिधा कोणकोणत्या घ्या, वड असेल, पिंपळ असेल, औदुंबर असेल, त्याच्या समिधा घ्याव्या आणि घरच्या घरी छोटं हवन कुंड पेटवावं. त्याच्यामध्ये तुम्ही 11 माळी जप घेऊ शकता, स्वामी चरित्र वाचावं. क्रमशः पूर्ण 21 अध्याय आहे, ते स्वामी चरित्र सगळ्यांनी वाचावं. स्वाहाकार करताना काय काय घ्यायचं, तांदूळ असेल, गहू असेल, शुद्ध तूप असेल, थोडे तिळ असेल, पांढरे असेल, तिळ असेल, साखर असेल, हे सगळं मिक्स करून हविद्रव्य असं म्हणतात त्याला, ते हविद्रव्य आपण स्वामी चरित्र हवन करताना आपण घ्यावं. 11 माळीचं छोटं हवन घ्यायचं, 11 माळी जप घ्यावा. त्या दिवशी 11 माळी जप चालू असताना तिकडच्या साईडला महाराजांच्या वर जलाभिषेक चालू ठेवायचा आणि स्वामी चरित्र सुरू असताना पण महाराजांच्या डोक्यावर जलाभिषेक चालू ठेवायचा. हे लक्षात ठेवा दोन्ही गोष्टी. स्वामी चरित्र तुम्हाला वाचायचं आहे तर 20 तारखेला तुम्ही सकाळी 3 वाजेपासून तर रात्री
12-1 वाजेपर्यंत स्वामी चरित्र दिवसभरात कधीही वाचू शकता. जे स्वामींचे सेवेकरी आहेत, जे महाराजांना मानता, महाराजांचे सेवेकरी आहे, त्यांनी प्रकट दिनाच्या दिवशी अवश्य पूर्ण स्वामी चरित्र वाचावं. हवन नाही जमलं, पूर्ण स्वामी चरित्र तुम्ही वाचावं. तुम्ही म्हणणार दादा आम्हाला जॉब आहे, बिझनेस आहे, सगळं आहे. प्रपंच करून परमार्थ करायचं, हे लक्षात ठेवा. हे स्वामी चरित्रामध्ये वर्णन आहे. प्रपंच करून परमार्थ करायचं. जो बसप्पा होता त्यांना बसप्पाची गोष्ट जी अशी आहे त्या स्वामी चरित्रामध्ये पण वर्णन आहे की बसप्पा म्हणते महाराज मला तुमची सेवा करायची. महाराज म्हणता आमची सेवा अति कठीण, आम्ही एका ठिकाणी स्थिर नसते. महाराज कधी ह्या गावात कधी त्या गावात. मग बसप्पा महाराजांच्या सोबत चालू आले. महाराजां जंगलामध्ये चालत असताना त्यांच्या पायामध्ये काटे घुसले. बसप्पांच्या पण पायामध्ये काटे घुसले. महाराज काय म्हटले, घाबरायचं नाही. कधी लक्षात ठेवा, भिवू नकोस, महाराज पाठीशी. ते घाबरले नाही, तरी पण महाराजांच्या सोबत चालू लागले. सोबत चालता जंगलामध्ये गेले. त्यांना साप दिसले, मोठे मोठे साप असेल, नाग असेल. पण महाराजांनी सांगितलं होतं घाबरायचं नाही. महाराजांच्या सोबत गेले. ते गेल्यानंतर महाराज म्हटले तुझी भक्ती चांगली आहे, तू घाबरला नाही, हे साप उचल आणि घेऊन जाय. मग त्यांच्या मनामध्ये वाटलं की महाराज माझ्या घरामध्ये खायला काही नाहीये. बसप्पांना वाटलं की महाराज माझ्या घरामध्ये खायला काही नाहीये, मग मी हे साप घेऊन लेकरांना काय घ्यायचं, विष पाजू का, काय करून घ्या मी सापाचं घेऊन. पण महाराज चिडले. महाराज म्हटले तुला सांगितलं ना साप याच्यामध्ये भर आणि घेऊन जाय, झालं तुझं. मग त्यांना वाटलं महाराज काय देऊ लागले. मग त्यांनी एक पिशवी घेतली किंवा काहीतरी कापड घेतलं, त्याच्यामध्ये ते साप हळूसकन टाकला. कारण घाबरतो माणूस, सापाला घाबरून माणूस घाबरतो. तो महाराज सांगता की साप भर म्हणून. त्याने रुमाल टाकला, साप भरला, घरी घेऊन गेले. घरी गेल्यानंतर त्याची बायको आरडाओरडा करू लागली, तुम्ही गोसडाच्या नादी लागला, काम धंदा सोडून दिला, फक्त श्री स्वामी समर्थ करू लागले. त्याची बायको भांडणं करू लागली, जास्त करू लागली, त्रास देऊ लागली बसप्पांना. मग तो घरी गेला. घरी गेल्यानंतर बायकोचे वादविवाद भांडणं चालू झाले. कशाला महाराजांची सेवा करता, कशाला जप करून काही होणार आहे का, हे सगळ्यांच्या घरात आहे. काही नवरा असेल ते बायकोला असं त्रास देता, काही बायका असेल ते नवऱ्यांना त्रास देता. ते कशाला महाराजांचा जप करता, गुरुचरित्र वाचून काय होणार आहे, काय महाराज तुम्हाला काय आणून देणार आहे का, असे सगळे जण म्हणतात. तशी ती बसप्पाची बायको पण म्हटली. ते शांत होते. कधीही आपल्या महाराजांबद्दल काही जर कोणी बोलत असेल आपण शांत राहावं, त्यांना प्रतिउत्तर देऊ नाही. मग त्याने ते आणलं, त्याच्यामध्ये साप होता पिशवीमध्ये, याच्यामध्ये कपड्यामध्ये. त्याची बायको म्हणे काय आणलं म्हणे, महाराजांनी दिलं म्हणे. काय दिलं महाराजांनी म्हणे, साप आहे म्हणे याच्यामध्ये. म्हणजे सापाचं विष काढा आणि आम्हाला पाजा म्हणे सगळ्या लेकरांना, कारण की घरामध्ये एक धान्य पण नव्हतं. ती म्हणते, बसप्पा महाराज म्हणते असं कशाला बोलला तुम्ही. महाराजांनी दिलं ना. मग ते सापाचं गठुडे उघडून बघता, त्याच्यामध्ये सोन्याचा साप असतो. लक्षात ठेवा. याचा अर्थ असा आहे की आपण महाराजांची जेव्हा सेवा करतो, साधी सोपी कोणती, तुम्ही नामस्मरण करत असाल, जप करत असाल, ती सेवा केल्याने फळ आपल्याला भेटत असतं. लक्षात ठेवा. फक्त कुशंका काढायचा नाही. महाराजांसाठी आपण किती वेळ देतो ना, आपण महाराजांसाठी 10 मिनिटं देत असेल तर महाराज आपल्याला तसं परतफेड करत असतात. लक्षात ठेवा, महाराज परतफेड करत असतात. मग त्या दिवशी स्वामी चरित्र असेल ते 21 अध्याय आहे. तुम्ही सकाळी 3 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत 20 तारखेला प्रत्येकाने स्वामी चरित्र वाचावं. स्वामी चरित्र वाचल्याशिवाय जेवण करू नये, किंवा मग जेवण केल्यानंतर पण स्वामी चरित्र वाचा, काही प्रॉब्लेम नाही. ज्यांना सकाळी जमत नाही त्यांनी दुपारी वाचा, दुपारी जमत नाही 4 वाजता वाचा, 4 वाजता जमत नाही रात्री वाचा, रात्री 12-1 वाजेपर्यंत स्वामी चरित्र वाचा. जे प्रवासात असेल त्यांच्यासाठी काय, तुम्ही 20 तारखेला प्रवासात असाल, चप्पल काढायची, आपली चप्पल बूट असेल बाजूला ठेवा, स्वामी चरित्र घ्यायचं. प्रवासात जरी असलं तरी पण आपण वाचावं, काहीही बंधन नाही, काही बंधन नाही. स्वामी चरित्राला वाचावं. पहिला अध्याय, दुसरा अध्याय, असे 21 अध्याय वाचा. प्रकट दिनाच्या दिवशी 21 म्हणजे 11 माळी श्री स्वामी समर्थ जप आणि स्वामी चरित्र प्रत्येकाने वाचावं. जे महाराजांची सेवा करतात ते, जे सेवेकरी आहेत ते, आवर्जून न चुकता एवढीच तुम्ही सेवा करा फक्त प्रकट दिनाच्या दिवशी. हवन कसं करायचं, हवन कुंड आपण साधं सोपं करा. हवन करताना
तांदूळ असेल, साखर असेल, गहू असेल, थोडे तीळ असेल, त्यात थोडं तूप टाकून एकत्र करून हवन करायचं ह्या मुद्रेने. आणि प्रत्येक ओवीला करू शकता किंवा प्रत्येक अध्याय झाल्यानंतर पण हवन जे आपण टाकतो, 2 डिश घ्या किंवा 2 वाट्या घ्या, त्याच्यामध्ये हवन घ्यायचं आणि घरच्या घरी छोटं हवन आहे ते पेटवा. हवन पेटला, अध्याय वाचायचा, प्रत्येक ओवीला घ्या किंवा अध्याय संपल्यानंतर हवन करा, असं पण चालतं. तुम्हाला जसं जमेल तसं करावं. किंवा 21वा जेव्हा अध्याय असेल तेव्हा पण हवन घेतलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जसं जमेल. किंवा 11 माळीचं तरी हवन घ्या घरी त्या दिवशी, 11 माळी फक्त. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 11 माळी जप घ्यायचा आणि जपाचं हवन घ्यायचं. ज्यांच्या घरामध्ये वास्तुदोष आहे, ज्यांच्या घरामध्ये पितृदोष आहे, ज्यांच्या घरामध्ये त्रास आहे, ज्यांच्या घरामध्ये भीती वाटते, तर प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही महाराजांना 11 माळी जप करून हवन करावं. हे झालं हवनाचं. ज्यांना हवन जमलं नाही त्यांनी 11 माळी जप करावा आणि स्वामी चरित्र प्रत्येकाने वाचावं. खूप जणांना पाय दुखता, पाठीचा त्रास आहे, खाली बसता येत नाही, त्यांनी खुर्चीवर बसून पण 11 माळी जप आणि स्वामी चरित्र वाचू शकता. हे लक्षात घ्या. खूप जण म्हणणार दादा आम्ही दुकानामध्ये असतो, जॉब करतो, सगळं करतो, तुम्हाला जिथं वेळ भेटेल तिथं बसून तुम्ही स्वामी चरित्र वाचू शकता. हे लक्षात ठेवा. त्या दिवशी आवर्जून वाचावं. महाराजांना नैवेद्य काय करायचा, हा खूप मोठा प्रश्न आहे. पण मोठा प्रश्न नाही माझ्यासाठी, हा सोपा प्रश्न आहे. आपण फक्त प्रकट दिन आहे म्हणून महाराजांना नैवेद्य करताय, हे चुकीचं आहे. लक्षात ठेवा. तुमच्यासाठी, सगळ्यांसाठी, जे व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी. महाराजांना रोज नैवेद्य दाखवा. खूप जण म्हणणार दादा आमचे घरचे सकाळीच जाता, महाराजांना नैवेद्य काढून ठेवता येत नाही. महाराजांना एक पोळी असेल, चपाती असेल, भाजी असेल, तुम्ही जे जेवणार, भाजी भाकरी जे जेवणार व्हेजमध्ये, ते महाराजांना रोज नैवेद्य दाखवायचा. ती सवय लावून घ्या. रोज तुम्ही नैवेद्य दाखवला. तर मला सापडलेले महादेव आहे, त्यांना आपण रोज नैवेद्य दाखवतो. म्हणजे काय, माझी एवढी अवकात नाही आहे. ते सगळे महादेवच देत असता आणि तेच नैवेद्य आपण रोज दाखवतो. रोज नैवेद्य दाखवायचा महाराजांना. तो प्रसाद तिथं 5-10 मिनटं ठेवायचा, तोपर्यंत जप करायचा आणि तो प्रसाद नंतर आपण सगळ्यांनी खावा. घरामध्ये वादविवाद, भांडणं, किरकिरी सगळं बंद होऊन जातं एका झटक्यात. 1 रुपयाचा खर्च नाही. हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या, हे घ्या, ते घ्या, काही गरज नाही. तुम्हाला घर शांत करायचंय, आपल्या महाराजांना रोज नैवेद्य दाखवा तुम्ही आणि तो प्रसाद तुम्ही सगळ्यांनी घ्या. सकाळ संध्याकाळ 2 टाइम. काही सेवेकरी ताई अशा आहे, त्या जो रोज महाराजांना चहा ठेवता सगळ्यात पहिले. म्हणजे अशा सेवेकरी ताई ते काय करता, सकाळी उठल्यानंतर स्नान करणार, स्नान केल्यानंतर त्यांचं सगळं आवरल्यानंतर सगळ्यात पहिले महाराजांना पाणी देता. पाणी दिल्यानंतर ते पाणी घरामध्ये सगळ्यांना पिण्यासाठी देता. महाराजांना चहा ठेवता. म्हणजे असं आपण फील करायला पाहिजे की महाराज आमच्या घरामध्ये आहेत. आपण फीलच नाही करत. आपण इकडे इकडे फिरत असतो, ह्या मठात जा, ह्या केंद्रात जा, त्या केंद्रात जा, इकडे फिरा, तिकडे फिरा. दारोदारी किती फिरले तुम्ही, कोणाच्या घरी जा, कोणाच्या हे करा. आपल्या घरामध्ये महाराज आहे, ते पहिले बघा. म्हणून महाराजांना रोज स्नान झाल्यानंतर पाणी भरून ठेवायचं. महाराजांना चहा द्या. तो चहा तुम्हीच प्यायचा. चहामध्ये चहा टाकायचा, पाणी तुम्हीच प्यायचं. पाण्यामध्ये पाणी टाकून द्यायचं. फक्त महाराजांना समर्पण भाव ठेवा. नाश्ता केला असेल, महाराजांना दाखवा. आपल्या मुलांना सवय लावा. आपण पण करा. महाराज आपल्या घरामध्ये आहे आणि हे घर महाराजांचं आहे, ते तुम्ही तुमच्या मनामध्ये ठरवलं पाहिजे. प्रकट दिनानिमित्त तुम्ही लक्षात ठेवा. ही कृती चालू करून द्या. प्रकट दिनापासून महाराजांना नैवेद्य दाखवायचा. जे तुम्ही खाणार, तुम्ही आता आईस्क्रीम खाणार असेल, महाराजांना ठेवा. ही सवय लावून घ्या. महाराज आपल्या घरातील एक सदस्य आहे, हे लक्षात ठेवा. आणि प्रसाद महाराज खाता बरं का. तुम्ही जर मनापासून दिला ना, महाराज खाता, लक्षात ठेवा. तर त्या दिवशी नैवेद्य काय करायचं, महाराजांना तुम्ही वरण भात, भाजी पोळी, घेवड्याची भाजी, पुरणपोळी महाराजांना आवडते, खारे शेंगदाणे असेल, गूळ असेल, खडी साखर असेल, खीर असेल, तुम्हाला जेवढं करता येईल तेवढं कमी आहे. पुरणपोळी ह्या पद्धतीने महाराजांना नैवेद्य करावा. कांदा लसूण त्या नैवेद्यामध्ये टाकू नका आणि महाराजांना नैवेद्य करावा. तुम्ही सकाळी दिवसभर जमलं दिवसभर, रात्री जमलं रात्री, महाराजांची आरती करायची.
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती, गणपतींची आरती, दत्त महाराजांची आरती, ह्या सगळ्या आरत्या केल्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवा आणि स्वामी चरित्र प्रत्येकाने वाचावं. त्या दिवशी प्रत्येकाने स्वामी चरित्र वाचायचं. स्वामी चरित्र कोणी असेल घरामध्ये सगळ्यांनी मिळून वाचा. तुम्ही केंद्रामध्ये मठामध्ये वाचला असेल तरी पण आपल्या घरी स्वामी चरित्र प्रत्येकाने वाचावं. आपल्या घरी केलेली सेवा खूप अतिप्रचंड आहे. म्हणून प्रकट दिनाच्या दिवशी कोणी अजून पण फोटो घेतला नसेल, मूर्ती घेतली नसेल, काही नसेल तर तुम्ही त्या दिवशी घ्यावं आणि महाराजांची सेवा करायला सुरू करावं. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.